श्री स्वामी समर्थ। 3 ऑक्टोबरपासून नवरात्र जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण नवदुर्गेंची पूजा जी आहे तर ती करत असतो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण कोणत्या देवीची पूजा करावी, त्याचप्रमाणे नवरात्रीची पहिली माळ कधी आहे, या दिवशी मंत्र कोणता म्हणावा, नैवेद्य काय असावा, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। यंदा म्हणजे 2024 मध्ये नवरात्रीची पहिली माळ गुरुवारी 3 ऑक्टोबर 2024 ला आहे। या दिवशी दुर्गा देवीचे शैलपुत्री रूपाचे पूजन केले जाते। या रूपामध्ये दुर्गा शिवाची पत्नी म्हणून तिची पूजा अर्चा करतात। शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे। देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे। नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे। पहिल्या माळेला शैलपुत्रीची पूजा केल्याने चंद्रदोष नष्ट होतो। शैलपुत्री देवीचे आवाहन सर्व नद्या, तीर्थ आणि दिशांनी केले जाते। या दिवसाचा रंग जो आहे तर तो रंग आहे पिवळा। या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो। त्याचप्रमाणे तुम्ही देवीला सुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते घालू शकता। या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो आहे तूप किंवा शुद्ध तुपातील पदार्थ। यानंतर या दिवशी कोणता मंत्र म्हणावा तर ओम देवी शैलपुत्री नमः, ओम देवी शैलपुत्री नमः, तर हा मंत्र आपण म्हणू शकतो। किंवा या देवी सर्व भूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। बघा मंत्र पुन्हा एकदा, या देवी सर्व भूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः। आणि पहिल्या दिवशी आपण विड्याच्या पानाची माळ जी आहे तर ती घटाला घालायची आहे। त्याचप्रमाणे शेवंती व सोनचाफ्यासारखी पिवळी फुले जी आहेत तर ती सुद्धा आपण अर्पण करू शकतो।